Hello students. At first, how are you? I hope you will be fine at home. Today we are going to learn a poem, Walk a Little Slower. We have already done the warming up activity. Now it's time to go through the poem. The title is Walk a Little Slower. So students, बघा या ठिकाणी आपल्या कवितेचं शीर्षक आहे वॉक अ लिटल स्लोअर. ओके, आपण या कवितेला आता या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. वॉक अ लिटल स्लोअर डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. आता या ठिकाणी या कवितेतील जो एक लहान मुलगा आहे तो आपल्या वडिलांना म्हणत आहे की वॉक अ लिटल स्लोअर, की तुम्ही हळू चला, अशी तो या ठिकाणी आपल्या वडिलांना विनंती करत आहे, सांगत आहे. आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. आता या ठिकाणी फॉलो इट मीन्स मागे जाणे, अनुकरण करणे. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. फुटस्टेप्स म्हणजेच काय, तर पाऊल खुणा आपण ज्याला म्हणतो. मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या मागे येत आहे. म्हणजेच काय, तर प्रत्यक्षात तो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून येत नाहीये. या कवितेतील गर्भितार्थ असा आहे की तो जो मुलगा आहे, लहान मूल जे आहे, ते आपल्या वडिलांचे अनुकरण करत आहे, त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करत आहे. याच अर्थाने आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स म्हणजेच मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून तुमच्या मागे मागे येत आहे, तुमच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करत आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला पडायचं नाहीये इन द सेन्स मला अगदी तुमच्यासारखेच बनायचे आहे. तर नेक्स्ट स्टांजा. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. काही वेळेस तुम्ही अगदी वेगाने जातात, वेगाने चालतात. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि काही वेळेस मग ती पाऊल खुणा ज्या आहेत त्या बघायला मला कठीण जातं. ते दिसत नाही, समजत नाही की ते पाऊल खुणा कुठे पडलेल्या आहेत आणि मी त्या पद्धतीने कसं जाणार, म्हणून समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की त्या पाऊल खुणांच्या मागे तो जात आहे, त्यांच्या पावलावर पाऊल तो ठेवत आहे. आणि काही वेळेस वडील वेगाने चालत असल्यामुळे ते कसे जात आहेत, काय काय ॲक्टिव्हिटीज त्या करत आहेत, कसे प्रश्न ते सोडवत आहेत, हे सर्व कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्याला कठीणाई होत आहे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी. आणि म्हणून तो आपल्या वडिलांना सांगत आहे की तुम्ही हळू चला या पद्धतीने. फॉर यू आर लीडिंग मी. आता या ठिकाणी फॉरचा अर्थ काय आहे, कारण. का तो सांगत आहे आपल्या वडिलांना की वॉक अ लिटल स्लोअर, तुम्ही अजून हळू चला, असं तो आपल्या वडिलांना का सांगत आहे, कारण यू आर लीडिंग मी. लीड म्हणजेच पुढे नेणे, नेतृत्व करणे. कारण त्या मुलाचे वडील जे आहेत हे त्याचं नेतृत्व करीत आहे, असं तो जो मूल आहे या कवितेतील तो सांगत आहे. आणि तुम्ही माझं नेतृत्व करत असल्या कारणामुळे तुम्ही हळू चला, असं तो आपल्या वडिलांना सांगत आहे. नाव थर्ड स्टांजा. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप. कधीतरी जेव्हा मी पूर्ण मोठा झालेलो असेल. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. तो आपल्या वडिलांना सांगतोय की तुम्ही जसे आहात तसेच मला बनण्याची इच्छा आहे. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. तेव्हा मला सुद्धा एक लहान मूल असेल. बघा या ठिकाणी तो मुलगा स्वतःचे प्रतिबिंब आपल्या त्या मुलामध्ये सुद्धा बघत आहे.
हु विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि ते मूल माझे अनुकरण करेल. ज्या पद्धतीने या कवितेतील मूल आपल्या वडिलांचे अनुकरण करत आहे त्याच पद्धतीने त्याचे सुद्धा मूल हे त्याचे अनुकरण करेल, त्याच्यापासून सद्गुण तो घेईल अशी त्याला अपेक्षा आहे. नाव फोर्थ स्टांजा. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आता मला चांगल्या गोष्टींचेच मार्गदर्शन करायचे आहेत, त्या पुढे न्यायच्या आहेत. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मला हे जाणून घ्यायचं आहे की मी सत्य कसा होतो, कारण मी ज्या चांगल्या गोष्टी शिकलोय त्याच मी माझ्या मुलाला देऊ शकतो. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. म्हणून सांगतोय, विनंती करतोय की वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, तुम्ही अजून हळू चला, कारण मला तुमचे अनुकरण करायचे आहे, तुमच्यासारखे बनायचेच आहे. थँक्यू.